पाण्यासाठी कळवेकरांची प्रभाग समितीवर धडक। प्रभाग समितीसमोर फोडले मटके, कळव्याचे पाणी ठाण्याकडे वळविले। ठाणे शहरात पाण्याची टंचाई भासू लागल्यानंतर कळव्याचा पाणीसाठा ठाण्याला वळवण्यात आल्याने कळव्यात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जात आहे। त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षांच्या वतीने डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, नताशा आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोर्चा काढण्यात आला। यावेळी आंदोलकांनी प्रभाग समिती कार्यालयासमोर मटके फोडून निषेध व्यक्त केला। ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे। शहरासाठी प्रतिदिन 616 दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे। प्रत्यक्षात शहराला दररोज 585 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो। त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टीम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो। ठाणे महापालिकेचे क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे। वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत शहरात पुरेसा पाणी पुरवठा होत असल्याचा दावा प्रशासन करत असले तरी शहरात पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे। त्यातच कळव्याला होणारा पाणी पुरवठा आता ठाण्यात वळवण्यात आला असल्याने कळवा, खारीगाव, विटावा, डोंगरातील परिसरात सर्वसामान्य जनतेला दैनंदिन जीवनासाठी पुरेल एवढं सुद्धा पाणी ठाणे महापालिकेतर्फे देण्यात येत नाही। तसेच जे पाणी सोडण्यात येत आहे ते गढूळ स्वरूपाचे आहे। पाण्याचा प्रश्न हा सर्वसामान्य जनतेला जीवन मरणाचा प्रश्न झालेला आहे। त्यामुळे प्रशासनाला जाग करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सांगण्यात आले। या आंदोलकांनी रिकामे हंडे घेऊन पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तसेच प्रभाग समितीसमोर मटके फोडून निषेध केला। या प्रसंगी नताशा आव्हाड यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या। एकीकडे ठाण्यात उड्डाण पुलांना रंगरंगोटी करण्यात येत आहे, मात्र पाण्यासारखी मूलभूत गरज जर ठाणे महापालिकेला भागवता येत नसेल तर कसे होणार? ठाण्यात जास्त पाणी दिले जात असेल आणि कळव्याला पाणी दिले जात नसेल तर फक्त ठाण्यातच माणसे राहतात का, असा सवाल नताशा आव्हाड यांनी उपस्थित केला। कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी हा मोर्चा फक्त झाकी आहे, मुख्य आंदोलन बाकी आहे। लोकांच्या हितासाठी नेहमी मोर्चा काढत असतं। मग तो पाण्याचा प्रश्न असू दे, तो लाईटचा प्रश्न असू दे, तो खराब रस्त्यांचा असू दे किंवा अजून कसला असू दे, आम्हाला फक्त लोकांचे हित बघायचं असतं। ह्यात कुठचंही राजकारण नाही। पक्ष म्हणून आमच्या पक्षाची ती भूमिका आहे, आमच्या नेत्यांची ती भूमिका आहे की सर्वप्रथम लोकांना ज्या सुविधा आहेत त्या महापालिकेने दिल्या पाहिजेत। आणि आजच्या वेळेला तुम्ही बघितलं तर महापालिकेचे अधिकारी, सगळे अधिकारी, अख्खी महापालिका निष्क्रिय झालेली आहे। त्यांच्या, मी कालच आपल्याला सांगितलं, त्यांच्या डोळ्यावर एक वेगळ्या प्रकारची पट्टी बांधलेली आहे, पैसा नावाची पट्टी बांधलेली आहे, त्याच्या पुढे काय दिसत नाही। हे पाणी जातं आहे कुठे? शहरामध्ये जे RMC प्लांट्स अनधिकृत चालतात, मोठमोठे टॉवर्स चालू आहेत, मोठे बिल्डिंग चालू आहेत, ठाणे शहरामध्ये अनधिकृत बांधकामं चालू आहेत, ह्यांना पाणी जातं आहे। त्यामुळे लोकांना पाणी पिण्याचं काय यांना पडलेलं नाही। लोक यांना काय देणार? फक्त बिलं भरणार। पण त्यांनाही माहीत नाही, लोक जी टॅक्स भरतात, जी बिलं भरतात त्याच्यावरच तुमचे पगार चालतात। ही लोक ज्या दिवशी उठावून बंद करतील ना त्या दिवशी अधिकाऱ्यांनो तुम्हाला खुर्ची सोडून जायला लागेल। ही मला त्यांना एक निवांत एक कळकळीची मागणी आहे की आता तरी सुधरा, अजून वेळ गेलेली नाही आहे। लोकांना
लोकांना न्याय द्या, लोकांना ज्या मूलभूत सेवा द्यायच्या आहेत ह्या द्या, नाही तर तुम्हाला 100% खुर्ची सोडून पळून जायला लागेल. ठाण्यामध्ये कळवा खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झालं आहे, त्यांना मग पाणी पुरवलं, अजून देखील बांधकामं चालू आहेत आणि हे सर्व सत्ताधाऱ्यांचे चालू आहेत. यांचे धंदेच आहेत ना, अनधिकृत बांधकांना अभय देणं, त्यांना लाईट, पाणी, रस्ते सगळ्या गोष्टी पुरवणं हे यांचे धंदेच आहेत. आणि ह्याच्यासाठी या सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहेत, बाकी काही नाही. आमची काय बोलणं नाही, पण ते काय डोळ्याला पट्टी, आयुक्तांसकट सगळे अधिकारी डोळ्याला पट्टी लावून बसलेत. आज आम्हाला एक खंत वाटतं ही मागणी करताना आम्हाला पाणी द्या, पण ह्या ठाणे शहराचे एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री होऊन गेलेत आणि मला ते आता ते परत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत. यांच्यासुद्धा या गोष्टी लक्षात येत नाहीत. का लक्षात येत नाही? का जाणून बुजून डोळे झाप करायची? याची कुठेतरी ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत. या मोर्चा ह्याच्यासाठी आम्ही काढतोय. आमची खंत आहे, हे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, दुसऱ्या माळ्यावर पट्टी बांधून, धृतराष्ट्राची पट्टी आहे ना तशी पट्टी बांधून बसलेत. यांना ठाणे शहरातलं काही कळत नाही. ते रोज घोडबंदरला येतात, घोडबंदरला त्याला महापालिकेत यायला किती तास चालतात, यांना काय नाही, पट्टीच बांधलेली. ठाणे शहरात काय चाललंय ते माझं एक ठाणे शहराच्या आयुक्तांना आव्हान आहे की ती पट्टी उघडा आणि नीट पहा काय चालू आहे या ठाणे शहरात, लोकांचे किती हाल चालू आहेत. या ठिकाणी कोल्हापुरीच्या धंद्यापेक्षा आमच्या कळव्यामध्ये पाण्याची जी टंचाई आहे त्यावर आम्ही फोकस करतो आहे. आज गेले कित्येक वर्ष आव्हाडसाहेब सांगत होते की आम्हाला डॅम द्या, धरण द्या. गेले कित्येक वर्ष ओरड करूनसुद्धा महापालिकेने किंवा सत्ताधाऱ्यांनी याचा कधी विचार केला नाही. आज तो विचार करायला हवा. वाटल्यास काहीतरी स्कीम करून धरण कसं बांधता येईल. जसं आम्हाला मेट्रोचे पैसे लावतात नवीन बांधकामाला, तसे तुम्ही धरणाचे पैसे लावा आणि पैसे वसूल करा आणि एक धरण तयार करा. लोकही एक शेअर्स करून काढून देऊ शकतात. पण पाण्याचा मूळ प्रॉब्लेम आहे तो आमचा जून मेमध्ये पाणी असताना जूनमध्ये पाणी का गायब झालं? कारण मे महिन्यात फुल पाणी होतं. कारण जूनमध्ये जो आमचं पाणी आहे तो ठाण्याकडे वळवला गेलेला आहे. आमचा स्टेमचा जो पाणी तर ठाण्याला पुरवठा आणि जो MIDCचे एकच टाकी, त्या एका टाकीचा पाणी पुरवठा आमच्या काळेभागात किती होणार आहे याचा विचार करून आयुक्तांनी करायला हवा आणि पाण्याचं नियोजन करायला पाहिजे. पाण्याचे नियोजन केले नक्कीच कळवायला पाणी मिळेल असं माझी आशा आहे. ओके.